नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 बल व दाब या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, SI पद्धतीत बलाचे एकक टिंब हे आहे। पर्याय पहा, 1 डाइन, 2 न्यूटन, 3 जूल, 4 पास्कल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूटन। दुसरा प्रश्न 2, आपल्या शरीरावरील हवेचा दाब टिंब दाबा इतका असतो। पर्याय पहा, 1 वातावरणीय दाबा इतका, 2 समुद्राच्या तळावरील दाबा इतका, 3 अंतराळातील दाबा इतका, 4 जमिनीवरील दाबा इतका। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वातावरणीय दाबा इतका। पुढचा प्रश्न 3, पास्कल हे टिंबचे एकक आहे। पर्याय पहा, 1 वेगाचे, 2 दाबाचे, 3 वस्तुमानाचे, 4 बलाचे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाबाचे। पुढचा प्रश्न पहा 4, जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत टिंबचा वापर होतो। हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 पास्कलचा नियम, 2 न्यूटनचा नियम, 3 आर्किमिडीज तत्व, 4 गुरुत्वाकर्षण तत्व। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्किमिडीज तत्व। पुढचा प्रश्न पहा 5, घनतेचे SI पद्धतीतील एकक टिंब आहे। हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 किलोग्राम पर मीटर क्यूब, 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 3 पास्कल पर मीटर स्क्वेअर, 4 ग्रॅम पर मीटर क्यूब। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किलोग्राम पर मीटर क्यूब। पुढचा प्रश्न 6, टिंबमुळे स्थिर वस्तूला गती मिळते। गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते। पर्याय पहा, 1 बलामुळे, 2 घनतेमुळे, 3 दाबामुळे, 4 जडत्वामुळे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बलामुळे। पुढचा प्रश्न पहा 7, गटातील वेगळा शब्द ओळखा। 1 दुग्धतामापी, 2 हायड्रोमीटर, 3 व्होल्टमीटर, 4 पाणबुडी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणबुडी। पुढचा प्रश्न पहा 4, गटात न बसणारी राशी कोणती। हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 वस्तुमान, 2 लांबी, 3 वेळ, 4 चाल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चाल।
पुढचा प्रश्न पहा. 9. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय पहा. 1. घनता, 2. दाब, 3. जडत्व, 4. चुंबकीय बल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दाब. पुढचा प्रश्न 10. आर्किमिडीज हे टिंबटिंब शास्त्रज्ञ होते. पर्याय पहा. 1. अमेरिकन, 2. ग्रीक, 3. भारतीय, 4. फ्रेंच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रीक. पुढचा प्रश्न पहा. 11. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला तिचे टिंबटिंब म्हणतात. 1. बल, 2. जडत्व, 3. दाब, 4. घनता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जडत्व. पुढचा प्रश्न पहा. 12. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. विराम अवस्थेतील जडत्व, 2. गतीचे जडत्व, 3. दिशेचे जडत्व, 4. दाब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गतीचे जडत्व. पुढचा प्रश्न पहा. 13. दाबाचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. पर्याय पहा. 1. न्यूटन पर मीटर क्यूब, 2. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 3. किलोग्राम पर मीटर स्क्वेअर, 4. पास्कल पर मीटर स्क्वेअर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढचा प्रश्न पहा. 14. पदार्थाची शुद्धता ठरवताना टिंबटिंब हा गुणधर्म उपयोगी पडतो. पर्याय पहा. 1. जडत्व, 2. त्वरण, 3. गती, 4. घनता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. घनता. पुढचा प्रश्न पहा. 15. जसजसे समुद्र सपाटीपासून उंचावर जावे तसतसा वातावरणीय दाब टिंबटिंब होतो. 1. वाढतो, 2. तसाच राहतो, 3. कमी होतो, 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कमी होतो. पुढचा प्रश्न पहा. 16. टिंबटिंब ही आदिश राशी आहे. पर्याय पहा. 1. बल, 2. दाब, 3. वेग, 4. विस्थापन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दाब. पुढचा प्रश्न पहा. 17. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय पहा. 1. दाब, 2. प्लावक बल, 3. गुरुत्वीय बल, 4. चुंबकीय बल.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्लावक बल. पुढचा प्रश्न पहा. 18 टेबलावर एका धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे. तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 980 पास्कल, 2 98 पास्कल, 3 9.8 पास्कल, 4 0.98 पास्कल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 980 पास्कल. पुढचा प्रश्न पहा. 19 टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.5 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे. तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 2 0.5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 3 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 4 12.5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढचा प्रश्न 20 ज्या पृष्ठभागावर बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाच्या पृष्ठभागावरील दाब टिंबटिंब होतो? पर्याय पहा. 1 वाढतो, 2 कमी होतो, 3 समान राहतो, 4 बदलत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दाब वाढतो. पुढचा प्रश्न पहा. 21 घनता बरोबर टिंबटिंब भागिले आकारमान. पर्याय पहा. 1 बल, 2 दाब, 3 वस्तुमान, 4 जडत्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तुमान. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. पुढचा प्रश्न पहा. 22 टिंबटिंब ही सदिश राशी आहे. पर्याय पहा. 1 घनता, 2 वायूचा दाब, 3 वस्तुमान, 4 बल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बल. पुढचा प्रश्न पहा. 23 एखाद्या पदार्थाने स्थायूवर लावलेला दाब हा कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर, 2 त्या पदार्थाच्या वस्तुमानावर व संपर्क क्षेत्रफळावर, 3 त्या पदार्थाच्या फक्त संपर्क क्षेत्रफळावर, 4 त्या पदार्थाच्या फक्त वस्तुमानावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर. पुढचा प्रश्न 24 पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते, 2 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते, 3 प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते, 4 वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करीत नाही.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 बल व दाब या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.